छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलवरून मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। पण थांबा, ही टंचाई नाही आहे। हो, ही टंचाई नाहीये। प्रशासनाने आत्ताच स्पष्ट केलंय की जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवांमुळे नागरिकांनीच पेट्रोल पंपांवर धाव घेतली आणि त्यामुळेच रांगा लागलेल्या आहेत। गर्दी वाढली आणि तात्पुरता ताण निर्माण झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तातडीचा आदेश जारी केलेला आहे। आता नेमकं काय म्हटलंय त्यांनी आणि नियम काय आहे बघूया। दुचाकीसाठी फक्त 200 रुपयापर्यंतच पेट्रोल टाकता येणार आहे आणि 3 चाकी आणि 4 चाकीसाठी 2000 पर्यंतची मर्यादा त्यांनी दिलेली आहे। कॅन, बाटल्या आणि ड्रम मध्ये पेट्रोल देण्यास संपूर्ण बंदी घातलेली आहे। ॲम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचा विचार त्यांनी केला आहे। ॲम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवांना सर्वात प्रथम प्राधान्य असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपावर साठ्याची माहिती सार्वजनिकरित्या दाखवणं बंधनकारक केलेलं आहे। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे, या आदेशाचं उल्लंघन केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल। याच पार्श्वभूमीवर फुलारी यांनी म्हणजेच प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक गर्दी टाळा आणि फक्त गरज असेल तेव्हाच इंधन घ्या, म्हणजे टंचाई होणार नाही। पण या अफवांमुळेच निर्माण झालेली ही परिस्थिती आहे, कोणत्याही प्रकारची टंचाई नाही आहे। आता प्रश्न असा निर्माण होतोय, नागरिक प्रशासनाचं ऐकतील का की पुन्हा पेट्रोल पंपावर अशीच गर्दी दिसणार आहे। आताच बातमी आलेली आहे, हर्मुज जे बंदर आहे तिथनं भारताला तेल नेण्यासाठी आणि जीवनावश्यक वाहतुकीसाठी पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे। हर्मुजवरनं पेट्रोलचा साठा नुकताच दिलेला आहे। इराणने मोठा निर्णय घेतला आहे, भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे। लवकरच हा साठा गुजरात बंदरावर लवकरच येणार आहे आणि त्यामुळे ही होणारी पेट्रोल टंचाई असेल, गॅस टंचाई असेल, लवकरात लवकर बंद होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात 2 ते 3 दिवसात हे पूर्ण जो साठा आहे तो आपल्या भारतात येणार आहे। फक्त मित्र राष्ट्र म्हणून भारतालाच यातनं सूट दिलेली आहे। नेमकं आपल्याला काय वाटतंय, हे पेट्रोलची होणारी गर्दी योग्य आहे का आणि प्रशासन आणि नागरिक यातला हा गोंधळ थांबेल का? नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।